चौकाराने मात्र सुरुवात केली जाते. श्री गणेश होत आहे अफलातून फलंदाजी, पहिल्या चेंडूवरती येते चौकार. चला स्पीडअप करा थोडं, 3 षटकांचा सामना आहे. दोन चेंडू आणि 8 धावा मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली बॅटिंग मात्र फलंदाजाच्या माध्यमातून इथं पाहतोय. करण चांगली फलंदाजी करतोय. इथं मात्र घडतंय काय, कारण की गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजीच्या नावासाठी ओळखला जातो, परंतु इथं खराब गोलंदाजीचा नमुना पेश करतोय. वाईट+4 म्हणजे 5 धावा मात्र जोडल्या जातील मात्र अकाउंटमध्ये. चांगली बॅटिंग मात्र सातत्याने पाहतोय आपण. गोलंदाजीचं मात्र धुवा उडवला. इथं मात्र येतोय खणखणीत चौकार. जबरदस्त बॅटिंग, फलंदाज मात्र मनसोबे साफ करतोय. अतिशय जबरदस्त फटकेबाजी इथं पाहतोय. जबरदस्त फलंदाजी मात्र फलंदाजाचा विचार केला तर फलंदाज करतोय. गोलंदाजाचे पोस्टमॉर्टम आणि आतडी पाड कोतला बाहेर काढतोय. येतोय चौकार. जबरदस्त फलंदाजी मात्र पाहतोय आपण. फलंदाजीच्या बोहल्यावरती करणला अतिशय जबरदस्त सुरेख फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथं मात्र करण मात्र दाखवते, मनसोबे साफ करते. जेरी सारख्या एक मातबगार गोलंदाजीवरती केलेला हा हल्ला, कारण जेरीचा विचार केला तर नवी मुंबई असेल, मुंबई असेल, अफलातून गोलंदाजीसाठी हा गोलंदाज ओळखला जातो, परंतु इथं गोलंदाजाची केली जाते चिरपाड आणि चांगली फलंदाजी मात्र. आता मात्र जबरदस्त फटका पुन्हा एकदा येतोय चौकार. एक जबरदस्त बॅटिंग, अफलातून फलंदाजी आणि या चौकाराच्या सहाय्याने मात्र स्कोअर बोर्डचा विचार केला तर धावा मात्र वाऱ्याच्या वेगाने सुसाट धावल्या जातात. धावसंख्या 21-21. शुभम मात्र खेळतोय 4 चेंडू आणि 4 चौकार. वॉट बॅटिंग यार, जबरदस्त फलंदाजी. काय फलंदाजी करतोय अफलातून करण. फलंदाजी करताना मात्र इथं पाहतोय आपण करणची बॅटिंग, चांगली फलंदाजी मात्र सातत्याने त्याच्या माध्यमातून. इथं मात्र क्षेत्ररक्षकाची जागा मात्र बदलली जाते, परंतु पाहूया रिझल्ट काय येतोय या बॉलावरती, या चेंडूवरती. आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू, अफलातून फटकेबाजी. येतोय स्ट्रेट ड्राईव्हच्या साहाय्याने खणखणीत चौकार. या चौकाराच्या साहाय्याने मात्र 5 चेंडू आणि 5 चेंडूवरती 5 चौकार खेचण्यामध्ये कुठेतरी यशस्वी होते फलंदाज. अफलातून बॅटिंग मात्र पाहतोय. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला आपण तर तब्बल 25 धावा धावफलकावरती लागल्या जातात आणि जेरीच्या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. इथं मात्र चांगली फटकेबाजी आणि इथं मात्र मिस फील्ड होतंय. फलंदाज करतोय, गोलंदाजाची धुलाई, आतडी पाड आणि कोतला बाहेर काढतोय आणि येतो 7 चेंडूवरती 7 चौकार. जबरदस्त फलंदाजी. पंच डिसिजन घेतील. यस सर, रिव्ह्यू मागितलं नो बॉल साठी. एक पंच यायचं, आपण पंच यायचं चेकसाठी. सूर्या आहे थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. सूर्या इथं आपल्याला डिसिजन सांगतील.
डिसिजन पेंडिंग आहे, परंतु फलंदाजाचा विचार केला करण अक्षरशः बरसलाय. 6 चेंडूमध्ये 6 चौकार खेचलेत आणि जवळपास या षटकामध्ये धावांचा विचार केला आतापर्यंत हा डिसिजन येईपर्यंत तोपर्यंत धावसंख्या मात्र जबरदस्त वेगाने मात्र नाही. चला पंच सूर्यांकडनं इथं डिसिजन दिला जातोय. हा नो बॉल नसेल, फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी. धावसंख्यांचा विचार केला तर वाऱ्याच्या वेगाने मात्र झपाट्याने पहिला षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. 6 चेंडूमध्ये आणि 6 चौकार. करण भाई यांचा संघ खेळतोय इथं. पैशांची बरसात झाली पाहिजे करण भाई आपल्या माध्यमातून. 6 चेंडू आणि 6 चौकार मात्र आपण पाहतोय. चांगली फलंदाजी मात्र करणच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्रायकर एंडला अक्षरशः धुमाकूल घालणारा हा फलंदाज मात्र शुभम स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. आणि गोलंदाजीच्या बोहल्यावरती गोलंदाज काली. जसं काली म्हटल्यानंतर त्याची देखील गोलंदाजी दर्जेदार. अष्टपैलू हा खेळाडू आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून सातत्याने आपण नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये देखील पाहत असतो. आणि तोच गोलंदाज मात्र गोलंदाजीच्या बोहल्यावरती पाहतोय आपण कालीला. फलंदाजीचा विचार केला तर चेंबूर परिसरातील हा नावाजलेला फलंदाज शुभम मात्र मारतोय फटका, येतोय चौकार, खणखणीत चौकार आणि सुरुवात करतोय. यस शुभम दाखवतोय की करणने 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारल्यात, मी देखील हात खोलेल, मी देखील चौकार मारेल. आणि कालीवरती चढवलेला हा पहिल्या चेंडूवरती जबरदस्त अटॅक हल्ला चढवलाय, चौकार आलाय. आणि मात्र धावसंख्या जबरदस्त वाऱ्याच्या वेगाने 33 धावा धावफलकावरती. पाहूया काली पुन्हा एकदा शुभमसाठी टाकलेला चेंडू मात्र इथं मात्र कळतंय का, मात्र क्षेत्ररक्षण चांगलं इथं मात्र क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एकच धाव खर्च केली जाते आणि चांगला फटका रिलीज केला होता बॅट्समनने. गोलंदाजाला चकवलं होतं, क्षेत्ररक्षकाला चकवलं होतं, पण क्षेत्ररक्षकाने शेवटच्या क्षणाला हा चेंडू अडवला आणि चांगलं क्षेत्ररक्षण मात्र त्याच्या माध्यमातून दाखवलं गेलं. इथं मात्र चांगली गोलंदाजी आता मात्र कमबॅक करून द्यावं लागेल कालीला. कालीसारखा एक मोठा गोलंदाज शुभम करण स्ट्रायकर एंडवरती पाहतोय आपण आता, ज्यांनी 6 चेंडूमध्ये 6 चौकार खेळले होते, तोच फलंदाज करण. इथं मात्र दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉलचा मारा केला जातोय, व्हाईट बॉलचा भरणा केला जातोय. एक धाव मात्र स्कोअरबोर्ड मध्ये ऍड केली जाते. इथं मात्र चांगला फटका, क्षेत्ररक्षक सज्ज, क्षेत्ररक्षक थ्रो नाही केला त्यांनी, मात्र एक धाव कंप्लीट करून दिली. एक धाव कंप्लीट केल्याच्या नंतर मात्र धावसंख्या चांगल्या परिस्थितीमध्ये चांगल्या स्थितीमध्ये संघाला घेऊन जातोय फलंदाज करण आणि शुभम. चांगली बॅटिंग दोन्ही बॅटरच्या दरम्यानमध्ये आणि चांगली गोलंदाजी मात्र करावी लागेल सातत्यानं कालीला, कारण काली कमबॅक करून देतोय की नाही देत हे पाहणं औचित्यच असेल. इथं मात्र काय घडतंय, येतोय हा लाजवाब चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या मात्र वेगाने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते 40 या आकड्यावरती. अक्षरशः धुमाकूल घातल्या या दोन्ही बॅटरनी, कारण 3 षटकांचा सामना आणि दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना मात्र 40 धावा तब्बल कुठून काढल्या. चांगली फलंदाजी मात्र कालीच्या माध्यमातून शुभमच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथं मात्र चकवण्याचा प्रयत्न केला गेला कालीच्या माध्यमातून. इथं मात्र टाकलेला चेंडू, काय घडतंय यार, व्हॉट अ शॉट. फटका मारला आणि सरळ मात्र सीमारेषा पार करतोय, येतोय चौकार आणि 4 धावांनी मात्र कोणाकडे तरी दे ना तिथे. जुना बॉल नाही आहे, जुना नाही. यस दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि धावसंख्यांचा विचार केला तर 44 धावा धावफलकावरती तब्बल लागल्या गेल्यात. यस शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील. काली मात्र गोलंदाजीच्या बोहल्यावरती.
इथं मात्र शुभम रिव्हर्स स्वीपचा फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु प्रयत्न फसतोय. मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. यास 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डचा विचार केला तर 45 तब्बल धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हा बक्षीस पात्र फेरीचा सामना सुरू असताना नियम देखील सांगितलं जाईल की 3 संघ बक्षीस पात्राला जातील. त्यानंतर मात्र कुठलाही ड्रॉ न होणार. तर आपल्याला 4 धावा धावून काढायच्या आहेत. जो संघ सर्वप्रथम 4 धावा धावून काढेल त्याला मात्र फायनलचा तिकीट दिला जाईल. मेगा फायनलचा सामना खेळण्याची संधी दिली जाईल. पाहूया पुन्हा एकदा मॅच मध्ये जातोय आपण. गोलंदाजीच्या बोहल्यावरती आकाश स्लो लोके. इथून मात्र खोदून काढल्या फटका, पण तो क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षण करेल, थ्रो करेल, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. आता मात्र स्ट्रायकर यांचा विचार केला तर करण सारखा फलंदाज जो जबरदस्त फॉर्म मध्ये आहे आणि अक्षरशः चौकारांची आतिषबाजी मात्र त्याच्या माध्यमातून पाहतोय आपण. तोच फलंदाज मात्र फलंदाजीच्या बोहल्यावरती लोकेश मात्र गोलंदाजी करत असताना इथं मात्र चौकार येतोय. बॅटच्या साहाय्याने आलेला हा चौकार. इथं मात्र खोदून काढल्या फटका, येतोय चौकार, सीमारेषा पार. सन्माननीय रुपेशजी पाटील इथं उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान केले जाईल. सूरजजी भोईर यांच्या माध्यमातून त्यांचा सत्कार केला जाईल. आपण रुपेश पाटील यांचा सन्मान करायचा आहे, यथोचित सन्मान केला जाईल. इथं मात्र चांगला फटका, अप्पलातून फटका. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न जरूर होता, परंतु प्रयत्नाला कुठलाही यश येणार नाही. जातोय चेंडू सीमारेषा पार, येतोय चौकार आणि या चौकारानंतर धावसंख्या मात्र वेगाने धावसंख्या वाढत चाललेली आहे. धावसंख्या 59. इथून पुढे मात्र आणखी एक बहारदार चौका. या चौकारानंतर धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 63 धावा धावफलकावरती आणि तिसरा षटक अजूनही प्रगतीपथावरती. करण खेळतोय 11 चेंडू आणि 41 धावा, अक्षरशः बरसलाय. येतोय चौकार, अफलातून बॅटिंग. षटक क्रमांक 3 समाप्त होतो. पहिली इनिंग समाप्त होतो आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्यांचा विचार केला तर 3 षटकामध्ये
सीमारेषा पार जातोय, येतोय चौकार. या चौकाराने मात्र सुरुवात केली जाते, कारण की प्रत्येक चेंडूवरती चौकार मारावा लागेल, प्रत्येक चेंडूवरती चौकार खेळावा लागेल. आर्या योगेश पाटील आणि आरव योगेश पाटील दोन्ही योगेश पाटील यांचे सुपुत्र इथं उपस्थित आहेत. त्यांनी यायचे आहेत, मंचावरती आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत केलं जाईल. इथून पुढे मात्र चांगली फलंदाजी करत असताना मात्र बॅटर मात्र इथे एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने मात्र धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये सध्या 9 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. मात्र प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल, मोठे फटके खेळावे लागतील, चौकाराने डील करावी लागेल. मोठा टार्गेट सेट केले, 68 धावांचं टार्गेट मात्र इथं पाहतोय. मात्र इथं काय होतं, बीट केला जातो फलंदाजाला, मात्र चोरून रन घेण्याचा प्रयत्न केला जातो. इथं मात्र रनआउटच्या स्वरूपाने पहिला हादरा लागतोय किरण 9 या संघाला. मात्र पहिली विकेट जाते बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानामध्ये, न्यू बॅटर येतोय. वाईटचा चेंडू इथं मात्र कृपया वाद नका करू, पंच डिसिजन देतील. इथं मात्र पुन्हा एकदा स्वयंभू गणोबा सेवाभावी संस्था आयोजित भव्य दिव्य अंडररम क्रिकेटच्या स्पर्धा आणि रंगतात शिरवण्याच्या मैदानावरती यस नो बॉलचा इशारा येतो पंचांकडनं. या नो बॉल नंतर मात्र धावसंख्या 11. इथून पुढे मात्र करणने ज्या पद्धतीने बॅटिंग केली तशा पद्धतीची फलंदाजी मात्र करावी लागेल बॅटरला. पाहूया बॅटर काय करतो. इथं मात्र चांगला फटका, चांगला स्ट्रोक लगावलाय, येतोय चौकार. या चौकारानंतर मात्र चांगल्या स्थितीमध्ये सध्या आपण पाहतो किरण 9 संघाला धावसंख्या मात्र 15. आता मात्र प्रत्येक चेंडूवरती चौकार खेचावा लागेल ही मॅच जर जिंकायची असेल तर, कारण की 68 धावांचा हा टार्गेट आणि तो चेस करत असताना इथं मात्र बीट करतोय. इथं मात्र काय घडतोय, विकेट किपरच्या दस्तानामध्ये जातोय कॅच आणि विकेटचे होते पतन. विकेट नंबर 2 बॅक टू द पवेलियन. षटक क्रमांक 1 समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 15. इथून पुढे टार्गेटचा विचार केला तर 68 धावा चेस करायच्या, म्हणजे अर्थातच 53 धावा काढाव्या लागतील. येणारे चेंडू असतील 12. अंडररम क्रिकेटमध्ये शक्य तर नाही आहे, परंतु क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही, शेवटची रन काढली जात नाही, तोपर्यंत शक्य अशक्य अशा कुठल्याही गोष्टी नसतात. तर पाहूया पुन्हा एकदा घमासान सुरू आहे बॅटर आणि गोलंदाजाच्या मध्ये. मात्र वाईटचा इथं इशारा, एक धाव मात्र जरूर स्कोरबोर्डमध्ये ॲड केली जाईल. इथून पुढे मात्र एस्ट्यांचा वेध घेतला जातोय. इथं मात्र बोल्ड विकेट मात्र पाहतोय आपण आणि विकेटची पतन होते. विकेट नंबर 3 मात्र डगआउट मध्ये जाताना परतताना मात्र आपण पाहतोय फलंदाजाला. इथून पुढे मात्र नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल होईल. नॉन स्ट्रायकर एंडला आपण कालीला पाहतोय, स्ट्रायकर एंडला मात्र नवीन फलंदाज दाखल होतोय. सूर्या येतोय फलंदाजीसाठी. आता कसं वाटतं, गारे आले. इथून पुढे मात्र डॉट बॉल. शुभम मात्र गोलंदाजीच्या बोहल्यावरती चांगली गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहतोय. फलंदाजी देखील चांगली केली होती. इथं मात्र LBWची अपील देखील केली गेली, परंतु पंचांकडे कुठलाही दाद मात्र पंचांनी दिली गेली नाही. इथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाते आणि काली मात्र येतोय स्ट्रायकर एंडवरती. पाहूया काय फलंदाजी करेल. मात्र एक मोठा नाव अंडरआर्म क्रिकेटचा. इथून पुढे मात्र वाईट चेंडूचा इशारा येतोय. एकेरी दुहेरी धाव मात्र आपण पाहतोय. सध्या संत गतीचा क्रिकेट, इथं कुठे ते चौकारांची गरज आहे.
बॉल 3. इथं मात्र चांगला फटका स्ट्रोक लगावला गेला, येतोय चौकार. या चौकाराच्या साहाय्याने मात्र धावसंख्या पुढे सरसवेल. परंतु आता जर विचार केला तर 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून इथून पुढे जर विचार केला तर मोठा टार्गेट सेट केला गेलेला आहे. 68 धावांची गरज आहे आणि मात्र चेंडू मात्र फक्त 8 चेंडू बाकी असतील. इथून मात्र चांगला फटका मारण्याचा प्रयत्न आणि चौकार येतोय. अतिशय जबरदस्त रिव्हर्स स्वीपच्या साह्याने मात्र खेळला गेला फटका आणि तो चौकार. या चौकाराने मात्र धावसंख्या 26-26, लॉस ऑफ 3 विकेट्स. इथं मात्र पुन्हा एकदा विकेटची पतन होते. 5 विकेट आतापर्यंत तंबूच्या आश्रयाला गेलेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये न्यू बॅटर दाखल होतोय मनोज. मनोज आणि कलाकार मात्र स्ट्रायकर एंड वरती, नॉन स्ट्रायकर एंड वरती मनोज. गोलंदाजी मार्क वरती सूर्या. इथं मात्र वाईट चेंडूचा इशारा येतो पंचांकडनं. इथं मात्र घडतंय काय तर चांगलं क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षण जोरावर मात्र कॅच मात्र झेल बाद मात्र पाहतोय आपण. नवीन बॅटर मैदानामध्ये अंडरआर्म क्रिकेटचा बादशाह मात्र नितीन. नितीन मात्र फलंदाजीच्या बोहल्यावरती. इथून पुढे मात्र किरण नाईन संघाची अवस्था बिकट अवस्था, खराब अवस्था. इथं मात्र चांगली परिस्थितीमध्ये, चांगल्या स्थितीमध्ये मात्र शिवशंभो शिरवणे संघ जबरदस्त मात्र कामगिरी करताना. इथून पुढे मात्र वाईट चेंडूचा इशारा येतोय पंचांकडनं. हॅलो हॅलो. चला धन्यवाद सर. चला दोन्ही टीम शैलेश मूर्ती ऐरोली आणि त्यांच्याबरोबर शैलेश मूर्ती नेरुळ आणि त्याच्याबरोबर उरण कोलीवाडा आपण रिपोर्टिंग करायचंय. आपला एक खेळाडूची यादी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाठवायची आहे. कुठला खेळाडू येणार आहे, 4 धावा कोण पळून काढणार आहेत याची देखील आम्हाला शहानिशा करायची आहे. ही संकल्पना आपण नवी मुंबई नगरीमध्ये पहिल्यांदाच पाहतोय. शिरवणे गावामध्ये तुम्ही पाहताय स्वयंभू गणोबा सेवाभावी संस्था 2025 या घमासाणामध्ये तुम्ही पाहताय. त्याचबरोबर आमचे लाडके मित्र नेरुळ गावातील सेक्टर 3 प्रीमियर लीग आज त्यांची पार पाडलेली आहे. अभिजितजी चव्हाण आणि आमचे मित्र मनीष गुरव, तुम्ही देखील या व्यासपीठावरती या. या स्पर्धेची मजा आपण देखील व्यासपीठावरती बसून घ्या. आपल्याला देखील कळकळीची विनंती आहे. चला मॅन ऑफ द मॅच मिस्टर करण. 12 बॉल मध्ये 45 धावांची 72 इनिंग. करण लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर करण. अप्रतिम खेळ केलाय. 12 बॉल आणि 45. हार्डलक लोकेश. सन्माननीय आर्यादादा